नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। मलेरियामध्ये महत्त्वाच्या 2 तपासण्या कोणत्या आहेत आणि त्या का करायलाच पाहिजे त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। ज्यावेळेस तुम्हाला थंडी वाजून ताप येतो, डोकं दुखतं, थांबून थांबून ताप येतो, तिसऱ्या चौथ्या दिवसाला ताप येतो किंवा तापेचं पॅटर्न इरेग्युलर असतं आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डेंग्यू मलेरियाच्या तपासण्या करतात, तुम्हाला सांगायला मला आवडेल की 20 ते 25% पेशंटमध्ये फक्त मलेरियाचं निदान होतं, बाकीच्या पेशंटमध्ये निदान होत नाही। तर मलेरियामध्ये महत्त्वाच्या 2 तपासण्या कोणत्या ते बघूया। ज्यावेळेस तुमच्या हातातील शिरेमधून किंवा तुमच्या बोटाला प्रिक करून रक्त घेतलं जातं आणि पॅथॉलॉजिस्ट मायक्रोस्कोप खाली बघतात, त्यावेळेस थिक स्मिअरमध्ये तुमच्या रक्तामध्ये प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी आहे की नाही हे बघितलं जातं। ही कन्फर्मेशन टेस्ट नाही। तर आणखी याचं कन्फर्मेशन व्यवस्थित करण्यासाठी किती प्रकारचा मलेरिया आहे, किती मिक्स मलेरिया आहे का, कॉम्बिनेशनमध्ये मलेरिया आहे का, मलेरियाचा लोड आरबीसी मध्ये किती प्रमाणात आहे, हे सगळं तपासण्यासाठी कन्फर्मेशन करण्यासाठी थिन स्मिअर केलं जातं। हे सुद्धा मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजिस्ट बघतात आणि याच्यामध्ये तुमचं कन्फर्मेशन होऊन जातं। प्लाझ्मोडियम हायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम ओवेल आहे किंवा मलेरिया आहे किंवा फॅल्सीपॅरम आहे किंवा नोलेसी आहे, हे तपासलं जातं, क्वांटिटी तपासली जाते आणि हे अतिशय इझी आहे मलेरियाच्या कन्फर्मेशनसाठी। त्यामुळे थंडी वाजून ताप येत असेल, डोकं दुखत असेल, अंगावर काढू नका, लगेच डॉक्टरांना भेटा आणि रक्ताच्या तपासण्या करून योग्य ते निदान करून घ्या। काळजी घ्या आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टेक केअर, बाय।